नमस्कार. सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा ई केवायसी करावी लागणार. आताची सर्वात मोठी अपडेट जी की लाडकी बहीण योजनेसंदर्भात इथं आलेली आहे ते म्हणजे लाडक्या बहीण योजनेची ई केवायसी सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा करावी लागणार आहे. आता ई केवायसी कशी करायची आहे? तुमची जर ई केवायसी मुळे पैसे थांबलेले असतील किंवा रिजेक्ट झालेला असेल तुमचा फॉर्म किंवा तुम्हाला पैसे येत नसतील, अशा महिलांनी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा ई केवायसी तर करावी लागणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहेत, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेची ई केवायसी कशी करायची आहे ते आपण इथं पाहणार आहे. आता बरेच महिलांचे कमेंट्स आले की आमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, आम्हाला पैसे येत नाही, मेचा हप्ता आलेला नाही. त्याचप्रमाणे मार्च असेल, जून असेल, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम ई केवायसी कशी करायची आहे मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तर सुरू करून घेऊ. मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे. सर्वप्रथम तुम्हाला लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे. यामध्ये तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर इथं नवीन टॅब आपण इथं ओपन करून घेऊ. यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे लाडकी बहीण योजना ई केवायसी. टाकल्याच्या नंतर इथं तुम्हाला दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ब्लिंकिंग होताना दिसत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा. तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता ई केवायसी करताना कोणत्या चुका करायच्या नाही ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम यावरती क्लिक करायचं आहे. सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा ई केवायसी करायची आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. याचप्रमाणे ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, इथं लाभार्थ्यांचा आधार नंबर टाकायचा आहे. आता जे कोणी लाडक्या बहिणींची ई केवायसी करायची आहे तर ते तुम्हाला त्यांचा आधार नंबर इथं तुम्हाला टाका. याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. या लिंकची कॅप्चर टाका आणि मी सहमत आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ओटीपी पाठवा. आता तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओटीपी जाईल. ते ओटीपी आपल्याला इथं टाकायचं आहे. तर लाभार्थ्यांचा आधार नंबर इथं टाकून घेऊ आपण. यानंतर कॅप्चा आणि मी सहमत आहे आणि ओटीपी पाठवा या ऑप्शनवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर लाभार्थ्यांच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओटीपी जाईल. आता सर्व लाडक्या बहिणींना ई केवायसी करणे बंधनकारक आहे, तरच तुमचे पैसे तर सुरू राहतील. किंवा तुम्ही जर ई केवायसी केलेली नाही तर तुमचे पैसे देखील इथं बंद म्हणजे थांबणार आहे. असं नाही की योजना बंद होईल, योजना सुरूच राहणार आहे. ओटीपी पाठवावरती तुम्ही जसे क्लिक कराल तर त्यांच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओटीपी सेंड झालेला आहे. ओटीपी साठी थोडा वेट करा. आधार लिंक खात्यामध्ये आधार लिंक जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओटीपी गेलेला आहे. ओटीपी आपल्याला जो काही इथं ओटीपी देखील आलेला आहे तर ओटीपी आपण इथं टाकून घेऊया. ओटीपी टाकल्याच्या नंतर आता आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपली जी काही पहिली स्टेप आहे इथं कंप्लीट होऊन जाईल. तर आता थोडं इथं लोडिंग देखील घेईल. तर याचप्रमाणे आता इथं तुम्हाला पुन्हा आता काय करायचं आहे, वडिलांचं किंवा पतीचा आधार नंबर टाकायचा आहे. आता ई केवायसी करण्यासाठी हे दोन पर्याय तुम्हाला, एक वडिलांचं किंवा तुमच्या पतीचा आधार नंबर टाका. किंवा तुम्ही अनमॅरिड असाल म्हणजे लग्न झालेलं नसेल तर वडिलांचं टाका, लग्न जर झालेलं असेल तर पतीचं टाका. आधार नंबर टाका, कॅप्चा टाका आणि मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून पुन्हा ओटीपी पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता तुम्ही जसे की पुन्हा ओटीपी पाठवावरती क्लिक कराल तर त्यांच्या जे काही वडिलांचा आधार नंबर टाकलेला असेल तर त्यांच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी जाईल. किंवा पतीचा तुम्ही आधार नंबर टाकला, त्यांच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी जाईल. तर यामध्ये तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे. कधी कधी कॅप्चा रॉंग आहे म्हणजे घेत नाही, तर पुन्हा कॅप्चा रिफ्रेश करून पुन्हा कॅप्चा टाका आणि मी सहमत आहे आणि ओटीपी पाठवावरती क्लिक करायचं आहे. सर्व लाडक्या बहिणींना ई केवायसी करणे बंधनकारक आहे. लाडक्या बहिणींनी लगेच तुम्ही तुमची ई केवायसी करून घ्या. आता दरवर्षीप्रमाणे तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना दरवर्षी ई केवायसी करावी लागणार आहे. हे सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना याच वर्षी केली असं चालणार नाही. हमेशा म्हणजे आता वर्षानुवर्ष तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे. तर इथे ओटीपी आलेला आहे, ओटीपी आपण टाकून घेऊया आणि सबमिट करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही यावरती क्लिक कराल तर आता आपल्याला ज्या कोणाचा तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे त्यांचं नाव तुम्हाला इथे दिसेल. याचप्रमाणे आपल्याला जातीचा वर्ग, यामध्ये अनुसूचित जाती आहे, अनुसूचित जमाती आहे. याचप्रमाणे इतर मागास वर्गीय आहे, विमुक्त जाती अ आहे, ब आहे, ड आहे, क आहे. आता यामध्ये तुमचं सर्वसामान्य आहे, यामधून तुमचे जे काही कास्ट आहे ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. यानंतर महत्वाचं जे काही आहे यामध्ये आता तुम्ही ई केवायसी केली म्हणजे झालं असं नाही. आता पुढच्या वर्षी देखील 2026 चालू आहे, 2027 मध्ये, 28 मध्ये, 29 मध्ये, 30 मध्ये या पद्धतीने तुम्हाला केवायसी करत राहावे लागणार आहे. म्हणून तुम्ही तुमची जर केवायसी केलेली नसेल, बऱ्याच महिलांचे पैसे तर थांबलेले आहे ही केवायसी न केल्यामुळे,
आता हे आपल्याला देखील इथं 2 क्वेश्चन देण्यात आलेले आहे. पहिले जे की सुरुवातीला हे फॉर्म सुरू झाले होते, तर आपल्याला जे काही ऑप्शन येत आहे ते आपल्याला करायचे. बरेच महिलांनी हो केलं होतं, बरेच जणांनी नाही केलं होतं. त्याचप्रमाणे आता दुसरं जेव्हा फॉर्म चालू झाले होते तेव्हा सुद्धा गडबड झाली होती. कोण हो केलं, कोण ऑप्शन नाही केले. त्यामुळे बरेच जणांचे फॉर्म इथं जे की कायशामध्ये आले, पेंडिंगमध्येच राहिले, बरेच जणांचे रिजेक्ट झालेले आहे. तर अशाने आता पहिले जे की सुरुवातीला ऑप्शन आले होते तर आपल्याला दोन्ही ऑप्शन इथं होय होय करायची होती. त्यानंतर नेक्स्ट मध्ये जे काही पोर्टल अपडेट झालं होतं तर आपल्याला ऑप्शन नाही नाही करायचे होते. तर इथं आपल्याला क्वेश्चन वाचून घ्यायचे व्यवस्थित आणि सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही यावरती क्लिक कराल तर तुमची जी काही लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी तर कंप्लीट होऊन जाईल. तर या पद्धतीने तुम्हाला लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी तर करावी लागणार आहे. तर हा आपण जे काही व्हिडिओ बघितलेला आहे तर या पद्धतीने तुम्हाला ई-केवायसी करायची आहे. आता जे काही लाडक्या बहिणींचे बरेच जणांचे प्रश्न असतील की ई-केवायसी तर सुरू नाही. आता ई-केवायसी बद्दल सध्या चर्चा सुरू आहे. जशी की पोर्टल सुरू होईल तर त्या संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट मिळणार आहे की लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी आता पुन्हा जे काही अपडेट इथे येणार आहे. पहिले सुरुवातीला जे काही ऑप्शन होते आपल्याला ते होय होय करायचे होते. त्यानंतर पुन्हा पोर्टल अपडेट झालं होतं तर आपल्याला ऑप्शन देण्यात आले होते की नाही नाही करायचं होतं. आता यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा ई-केवायसी करावी लागणार का? तर हा महत्वाचा जो काही पॉईंट आहे, तर हा सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा ई-केवायसी करावी लागणार आहे. जर तुम्ही तुमची ई-केवायसी केलेली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे ते तुमचा इथं बंद होणार आहे. म्हणजे बंद असा परमनंटचा नाही. जसं तुम्ही केवायसी सुरू कराल तर तुमचे हप्ते जे काही राहिलेले आहेत ते तुमचे कमी चान्स आहे जमा होण्याचे. परंतु तुम्हाला लाडकी बहीण योजनेची जर ई-केवायसी राहिलेली असेल तर तुम्ही ई-केवायसी आता जशी की सुरू होतील त्या संदर्भात आपल्या चॅनलवरती अपडेट मिळणार आहे. आता लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म लवकरच सुरू होणार आहेत. त्या संदर्भात सुद्धा आपल्या चॅनलवरती अपडेट्स तुम्हाला बघायला मिळेल. आता सर्व लाडक्या बहिणींनाच ई-केवायसी करावी लागणार आहे. कोणीच यामधून चुकणार नाही. जे की यामध्ये अपात्र महिला आहे, आता 80 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. तर हे सत्य नाही आहे. 80 लाख महिला कशामुळे अपात्र ठरलेल्या आहेत? बरेच महिलांची ई-केवायसी राहिलेली आहेत. त्यामधून भरपूर महिलांची ई-केवायसी करताना चूक झालेली आहे. त्यामुळे त्यांचे जे काही फॉर्म आहे ते त्यांचे पैसे तर थांबलेले आहेत. बरेच जणांची ई-केवायसी करायची राहिलेली आहे. बरेच जणांचे फॉर्म जे की ते पात्रतेमध्ये न बसताना देखील त्यांनी अर्ज केलेला आहे. तर अशांचे पैसे इथं बंद झालेले आहेत. आता लाडकी बहीण योजनेचे जे काही नवीन फॉर्म त्याचप्रमाणे लाडकी बहीण आता आचारसंहिता जेव्हा संपेल तेव्हा लाडकी बहीण योजनेची पुन्हा ई-केवायसी सुरू होईल. तर त्या संदर्भात जे की ई-केवायसी आहे तर त्या संदर्भात सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल. तर सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा ई-केवायसी करावीच लागणार आहे. तर सर्वांची ज्यांची कोणाची ई-केवायसी राहिलेली असेल तर त्यांनी त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक करून ठेवा. त्याचप्रमाणे तुमच्या पतीचा किंवा वडिलांच्या आधारात देखील मोबाईल नंबर लिंक करून ठेवा. त्याचप्रमाणे तुमच्या आधारवर जर काही करेक्शन असेल, डेट ऑफ बर्थ मध्ये काही प्रॉब्लेम असेल पत्त्यामध्ये तर ते तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचे आहे. जेणेकरून तुम्हाला ई-केवायसी केल्यानंतर अडचण इथं येणार नाही. आता सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ आवडला असेल लाईक, कमेंट आणि दुसऱ्यापर्यंत हा शेअर करा. सर्व लाडक्या बहिणींनी अशा पद्धतीने ई-केवायसी करायची आहे आणि पुन्हा सर्व लाडक्या बहिणींना सर्वांना ई-केवायसी तर करावी लागणार आहे. हे महत्वाचा पॉईंट आहे यामध्ये. आता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे. त्यावरती आपण आपल्या चॅनलवरती लगेच व्हिडिओ अपलोड करू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.